नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, SSGD म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत ज्या फोर्सेसच्या भरत्या घेतल्या जायच्या मित्रांनो, या फोर्सेसच्या भरत्यांमध्ये आपल्याला जसं की CISF, CRPF, BSF, SSB, ITBP, त्यानंतर SSF, NIA अशासारख्या ज्या काही भरती होत्या मित्रांनो, या भरत्यांमध्ये आपण फॉर्म भरायचो. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपलं हाईट, वेट आणि आपली चेस्ट ही मोजली जायची. आणि याच्यामध्ये समजा मित्रांनो तुमची हाईट कमी असेल तुम्हाला रिजेक्ट केलं जायचं, तुमचं वेट कमी असेल तुम्हाला रिजेक्ट केलं जायचं, तुमची चेस्ट कमी असेल तुम्हाला रिजेक्ट केलं जायचं. परंतु आता मित्रांनो इथून पुढे काय होणार आहे, तुमच्या वेटमुळे तुम्ही रिजेक्ट होणार नाहीये. या रिगार्डिंग मित्रांनो 29 एप्रिल 2026 रोजी अशा प्रकारे एक ऑफिशियल वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की याच्यामध्ये जे काही वेट आहे हे वेट आता सुरुवातीला न मोजता ते आपल्या मेडिकल जे काही आपलं होणार आहे, जेव्हा आपण सुरुवातीला PST देतो, त्याच्यानंतर आपली लेखी होती, आपलं फिजिकल होतं, त्याच्यानंतर जे काय आपलं डॉक्युमेंटेशन, त्यानंतर मेडिकल जे काय होतं मित्रांनो, त्या मेडिकलमध्ये आपलं हे वेट मोजलं जाणार आहे. ते सुद्धा नुसतं वेट नाही मोजलं जाणार, त्यामध्ये आपला BMI काउंट केला जाणार आहे. आता मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो BMI म्हणजे काय, तर आपलं जे काय बॉडी काउंट आहे, म्हणजे बॉडी मास काउंट जो आहे तो पकडला जातो. तो कसा पकडला जातो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. समजा SSGD साठी तुमची 170 हाईट मिनिमम लागते. जे विद्यार्थी 170 हाईटवाले आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी तुमचं जे BMI काउंट आहे ते तुमचं 18 ते 25 या दरम्यान असणं इथं गरजेचं असतं. आणि ते कसं निघतं मित्रांनो, तर तुमचं जे काही बॉडी वेट आहे, म्हणजे तुमचं वजन जे आहे ते वजन आणि त्याचसोबत तुमची हाईट जी आहे ती हाईट मीटरमध्ये काउंट करून त्याला एक फॉर्म्युला लावून मित्रांनो जे काय काउंट निघते तो तुमचा BMI असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं तर 170 हाईट असेल तर मित्रांनो तुमचं जो काय वेट आहे ते 52 ते 72 किलोग्रॅम या दरम्यान असणं इथं गरजेचं असतं. बाकी मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्हाला मी पुढे सांगतो. अजून काही गोष्टी आहेत, BMI कसा काढायचा, त्याच्यानंतर ह्या लेटरमध्ये काय आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो सुरू त्याच्या व्हिडिओला, त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे काही ऑफिशियल लेटर आहे ते लेटर आपण थोडक्यात पाहूयात आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो हे जे लेटर आहे हे लेटर तुम्ही बघू शकता. 29 एप्रिलचं हे लेटर आहे. कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्सेस, CAPFs अँड SSF अँड रायफलमॅन GD इन आसाम रायफल एक्झामिनेशन 2026 साठी हे लेटर आहे मित्रांनो. गाईडलाईन्स ऑफ मेडिकल एक्झामिनेशनचं हे लेटर आहे. बघूया आपण मित्रांनो हे लेटर काय आहे थोडक्यात. तर आपण जर याच्यावर क्लिक केलं मित्रांनो तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की अशा प्रकारे सब्जेक्ट आहे रिवाइज युनिफॉर्म गाईडलाईन्स फॉर मेडिकल एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट टू गॅझेटेड अँड नॉन गॅझेटेड पोस्ट CAPFs अँड आसाम रायफलसाठी हे लेटर दिलेलं आहे. जवळजवळ हे 29/4/2026 हे लेटर आहे. आणि याचं जे हे लेटरचा जो बेस आहे मित्रांनो, जो 9 मार्चचा आहे, याच्यामध्ये काय दिले थोडक्यात बघूयात. तर CAPF एवं आसाम राइफल्स में राजपत्रित और अराजपत्रित पदों पर भर्ती हेतु चिकित्सा परीक्षा के लिए संशोधन समान दिशा निर्देशक में संशोधन के संबंध में हे असं हे लेटर आहे. तर अधोक्षरित को उपयुक्त विषय के संबंध में इस मंत्रालय के कार्यालय ज्ञापन दिनांक 20/5/2015 और 24/8/2015 के संदर्भ में यह कहने का निर्देश प्राप्त हुआ है कि इस मंत्रालय के कार्यालय ज्ञापन दिनांक 20/5/2015 में निहित CAPF एवं SR में भर्ती हेतु चिकित्सा परीक्षण MET के संशोधन समान दिशा निर्देशक के पैरा 2D, जिसे आगे कार्यालय ज्ञापन दिनांक 24/8/2015 के पैरा 1 के तहत संशोधित किया गया था, संबंध में CRPF द्वारा पुनः संशोधन के संबंध में प्रस्ताव प्रस्तुत किया गया था, जिस पर निम्नानुसार स्पष्टीकरण संशोधन जारी किए जाते हैं. तो रिजेक्शन ऑफ कैंडिडेट्स ड्यू टू वेट फैक्टर काय आहे. तर मेजरमेंट ऑफ फिजिकल स्टँडर्ड विथ हाइट, वेट अँड चेस्ट विल बी कंटिन्यूड to be measured and recognized of physical standard test board PST board all categories of candidates, that is GOs, SOs and ORs medical officer will not be part to PST board. PST board will not reject disqualify any candidates on the basis of weight. Medical officer will mention height and chest as recorded by the PST board. Higher weight will be measured and recorded by the medical officer at the time of MET. Normal range of BMI
will be 18 to 25 candidate will BMI below 18 and above 25 are to be rejected considering underweight and overweight respectively. Formula of BMI: weight in kg, height in तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे हे लेटर होतं. या लेटरमध्येच आपण पाहिलं मित्रांनो तुमचा BMI काउंट केला जाणार आहे आणि BMI मध्ये जर तुमचं अंडरवेट किंवा ओव्हरवेट असेल तरच तुम्ही ते रिजेक्ट होणार आहे. तर हे BMI कसा काढायचा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे तुमची जर हाईट समजा 170 सेंटीमीटर असेल तर 1.70 तुम्हाला पकडायचं मीटरमध्ये. तुमची जी काही असेल हाईट असेल 172 असेल, 174 असेल, 176 असेल, तिथे तुम्हाला फक्त मध्ये एक पॉईंट लावायचा आहे, त्याला गुणाकार करायचा आणि त्याच्या त्या कंसाला मित्रांनो आपलं जे काही वजन आहे त्याने आपल्याला भागायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पूर्णपणे जो काय आहे तो BMI काउंट करायचा आहे आणि तुमचा जो तुम्ही परफेक्ट आहात की नाही, तुमचं जे काही फिट आहे, फिटनेस काउंट जो आहे तो परफेक्ट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही अंडरवेट असाल तुम्हाला थोडं वजन वाढवावं लागेल, जर तुम्ही ओव्हरवेट असाल तुमचं वजन कमी करावं लागेल. इन केस समजा तुम्हाला हे काहीच येत नाहीये, म्हणजे तुम्हाला तुमचा BMI काढता येत नाहीये, तुमचं वजन की मी परफेक्ट आहे की नाही हे माहीत नसेल, सिंपल कमेंट बॉक्समध्ये तुमचं वजन आणि तुमची हाईट कमेंट करा. तुम्हाला त्याबद्दल रिप्लायमध्ये नक्कीच तुमचा BMI काउंट करून मी देऊन देईल मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.